हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय कुकिंग व्लॉग। तर आज मी बनवत आहे तंदुरी चिकन। तर इथे मी दही असं बांधून ठेवलं होतं, त्यामधलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं होतं। त्यानंतर मी टाकलं होतं थोडीशी हळद, 1 चम्मच तिखट, 2 चम्मच तंदुरी मसाला, अर्धा चम्मच काळे मीठ आणि अर्धा चम्मच काळे मिरीचं पावडर। त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं होतं, 1 लिंबूचा रस टाकला आहे। त्याच्यानंतर आपण इथे टाकलं होतं लसूण अद्रकची पेस्ट 2 चम्मच, 1 चम्मच धनेपूड आणि 1 चम्मच जिरेपूड टाकलं होतं। तर तुम्ही थोडंसं फूड कलर पण टाकू शकता, पण इथे तंदुरी चिकन मसाला जो आम्ही ॲड केला होता त्यामध्ये थोडासा कलर होता ऑलरेडी, त्याच्यामुळे आम्ही वरून काही फूड कलर टाकलेला नाही आहे। तर आता इथे आम्ही चिकन असं फ्रेश आणलं होतं। तर तंदुरीचं चिकन जे असं असते ते अशा प्रकारे कापून घेतलं होतं ऑलरेडी। तर त्या चिकनला थोडेसे वरून कट करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये आपण मसाला जेव्हा लावतो ना तर त्याच्यामध्ये आतमध्ये चांगलं ते मसाला आतमध्येपर्यंत जातं। तर आम्ही इथे हा मसाला आता पूर्ण चिकनला लावून घेतला आहे। तर आता आम्ही हे गॅसच्या खाली आमच्या एक मायक्रोवेव्ह आहे त्यामध्येच बनवत आहे। तर इथे आम्ही असा गॅस लावलेला आहे। तर हे चिकन त्या जाळीवर ठेवून घेतलं। तर आता एकदा ते वरून झाल्यानंतर आम्ही त्याला पलटवून घेतलं होतं आणि परत त्याला थोडंसं वरून तूप किंवा तुम्ही तेल पण लावू शकता। तर इथे आम्ही थोडंसं मध्ये तूप, बटर आणि तेल लावलेलं होतं। तर इथे आम्ही खालचा पण गॅस लावून घेतला होता। तर दोन्ही साईडने त्याला छान असं शिजवून घेतलं होतं। तर त्याला इकडून तिकडून पलटवून आपण शिजवून घ्यायचं। तर इथे वीर चेक करून बघत आहे शिजलं की नाही। तर आता इथे मी सॅलड खायसाठी बनवत आहे त्याच्यासोबत। इथे घेतलं आहे गाजर, काकडी, तसंच कांदा आणि एक मी लाल कलरचा रॅडिश घेतला होता, मुळा जो छोटावाला असतो तो, आणि एक थोडंसं लिंबू त्याच्यामध्ये पिळून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी टाकलं होतं लेट्यूस। तर याच्यामध्ये थोडंसं मी हळद, थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ टाकून ते छान असं फिरवून घेतलं होतं। तर हे तुम्ही बनवून बघाल, खूप छान वाटतं ते चिकनसोबत। तर आता इथे आम्ही थोडंसं त्याला स्मोकी फ्लेवर यायसाठी म्हणून एक साईडला एक आम्ही कोल घेतला होता, चारकोल। त्यावर आम्ही थोडंसं त्याला जाळून घेतलं होतं गॅसवर आणि त्याच्यावर तूप टाकून त्यामध्येच ठेवून दिलं होतं। तर त्याला छान असं स्मोकी फ्लेवर पण आले होतं। तर आता आपले चिकन पण रेडी आहे। तर नेहमी आपलं घेऊन ती कुव्याची वाट बघत होती, तर तिने घेऊन गेली ती किचनमधून पप्पाला मागून। तर हे खूप छान असं इथे शिजलं होतं, एकदम सॉफ्ट झालं होतं। तुम्ही बघू शकता याचं बोन आहे ते एकदम इझिली बाहेर निघालं होतं। तर तुम्ही बघू शकता हे छान असं शिजलं आहे। तर हे आम्ही गार्लिक आणि खबूजसोबत खाल्लेलं होतं। तर वीरने इथे टाको बनवला होता, त्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स टाकले होते, गार्लिकची पेस्ट लावली आणि चिकन पूर्ण त्यामध्ये टाकलं होतं त्यांनी टाको बनवून खाल्लं होतं। तर जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही हे गॅसवर पण बनवू शकता, गॅसवर पण इझिली बनतं हे आणि असं शिजतं ते। तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय बाय।